एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। बहिष्काराचे सावट झुगारून शिंदोला ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा। सौ रुपाली प्रीतम बोबडे सरपंचपदी विराजमान। मागील 3 वर्षापासून निवडणुकांवरील बहिष्कारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या शिंदोला ग्रामपंचायतीवर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे। खानपट्ट्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ रुपाली प्रीतम बोबडे यांनी सरपंचपदी भरघोस मतांनी विजय संपादन केला असून त्यांच्या पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी झाल्याने विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे। गेल्या 3 वर्षापासून या ग्रामपंचायतीची निवडणूक विविध कारणांनी आणि ग्रामस्थांच्या बहिष्कारांमुळे रखडली होती। मात्र यावेळेस लोकशाहीच्या कौल देत शिंदोला वासियांनी विकासाच्या बाजूने मतदान केले। ही संपूर्ण निवडणूक आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजित पद्धतीने लढवण्यात आली। जिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख संतोष कुचनकर आणि उपतालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे यांच्या नेतृत्वाखाली टीमने केलेल्या अचूक व्यूहरचनेमुळे शिवसेनेने या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे। शिंदोला हे खास क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। सर्व जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। विजयानंतर नवनिर्वाचित सरपंच सौ रुपाली बोबडे व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत असून कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला आहे। गावाचा रखडलेला विकास आणि प्रलंबित प्रश्न आता नव्या जोमाने मार्गी लागतील असा विश्वास या विजयानंतर व्यक्त केला जात आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह वडी तालुका प्रतिनिधी देवेंद्र शिखरे।